पुन्हा यांनी मध्ये विरोध केला तर बाकी काही न करता दांडकन डोकंच उडवलं. किती तापटपणा. मग चहात साखर कमी झाली म्हणून नवऱ्याने कपशी फुडली तर का रागावं? आता डोकंच उडवायला उभा आहे. मग काय प्रकरण झालं? मग तोपर्यंत पार्वती आली. ती म्हटली अरे हे आपलंच मूल आहे, आता काय करणार? मस्तक तर गेलं, तर मग कुठल्या तरी प्राण्याचं मस्तक तोडा, ते ह्याला बसवा. मग कुठल्या तरी प्राण्याचं चालतं तर मगाशी याचंच तुटलंय, ते का नको? जास्त परफेक्ट मॅचिंग तेच असणार आहे. बरं, प्राण्याचं मस्तक चिकटवलं तर धडाला मस्तक चिकटेल. आतला मेंदू कोणाचा, माणसाचा का प्राण्याचा? मेंदूचं रिप्रेझेंटेशन तुम्ही सांगतच नाही यात काय झालं का नाही ते. सगळीच जन्मकथा अनेक संभ्रम जन्माला घालणारी आहे. अशी कशी कथा केली? म्हणून किमान आम्हा गणेश भक्तांना माहीत पाहिजे, ही अध्यात्मातली रूपक कथा आहे, जीवशास्त्रीय कथा नाही. जीवशास्त्राचे नियम रूपकासाठी वापरायचे नसतात. रूपक कथा म्हणजे प्रतीक कथा, प्रतिकात्मक काहीतरी गोष्टी वापरायच्या आणि त्यातून एक तत्वज्ञान सांगायचं असतं. पार्वती म्हणजे बुद्धी. ती स्नानाला निघाली म्हणजे शुद्ध व्हायला निघाली, साक्षात्कार प्राप्त करायला निघाली. ज्याला साक्षात्कार प्राप्त करायचा असेल त्याची आता मनाची अवस्था अशी पाहिजे, समयीच्या ज्योतीसारखी, त्याला कोणतंही कंपन नको. मग त्या ठिकाणी अशिव नको आणि शिवही नको, पण कोणतंच कंपन अपेक्षित नाही. म्हणून ती नंदीला म्हणजे आपल्या मनाला पहारेकरी करते की शिव विचार सुद्धा येऊ देऊ नकोस. मन हे नंदीचं योग्य प्रतीक आहे. पण नंदी 3 दिवसापूर्वीचं अन्न पुन्हा तोंडात आणून चावत बसतो. मन 30 वर्षापूर्वीचंही पुन्हा चावत बसू शकतं. त्यामुळे मागच्या गोष्टी उगाडून काढून त्या चावत बसून आपला समोरच्यांचा वेळ वाया घालवणे, असा मनाचा अनेक उपद्व्यापी प्रकार असल्यामुळे ठीक आहे, या मनाचा उपयोग नाही. म्हणून बुद्धी अशी चिडली, अशी चिडली, अशी चिडली, माझी आज्ञा मन ऐकत नाही, मी सांगितलं नाही, माझी आज्ञा पाळली जात नाही. अहो शेवटी बुद्धीच आहे हो ती पार्वती. तिला कळतं मी आणि माझं हाच साक्षात्काराच्या मध्ये असलेला अडसर आहे, तोच आपल्यावरचा सगळ्यात मोठा मल आहे. म्हणून मी आणि माझं हा अहंकार ती काढून टाकते आणि त्यांनी साक्षात्कार प्राप्त करते, तो गणेशपुत्र प्राप्त होतो. पण जरा त्या ध्यानावस्थेतून मागं आलं की पुन्हा एकदा व्यवहारातली बुद्धी विचार करते, हा साक्षात्कार कोणी प्राप्त केला? मी प्राप्त केला. पुन्हा मी हे त्याचं डोकं आलं. या साक्षात्काराची ओळख पुन्हा अहंकार झाली. माझी तपश्चर्या, माझे कष्ट, माझ्यामुळं साक्षात्कार. म्हणून शंकर येतात आणि मी माझे नावाच्या अहंकाराचं मस्तक काढून टाकतात. तिथे दुसरं मस्तक लावायचं म्हणजे कोणाचं मस्तक लावायचं तर गजमस्तक आणतात. गज या शब्दाचे अनेक अर्थ असतात, त्यातला एक अर्थ हत्ती आहे. गज शब्दाचा एकमेव अर्थ हत्ती नव्हे. गज या शब्दाचा मूळ अर्थ असा आहे, जे ग च्या उलट असतं ते गज. जग काय आहे ते आपण बघतो, त्याला आदी आहे, त्याला अंत आहे. गज शब्द हा अनादी असणार, अनंत असणार. हे दुःखमय आहे, ते सुखमय असणार, ते अधिक निरामय असणार. कोणत्याही पारमार्थिक साक्षात्काराची ओळख किंवा मस्तक नित्य आनंदमयता आणि निरामयता हे मस्तक असलं पाहिजे. अहंकार हे परमार्थाचं मस्तक असू नये. इतकं मोठं तत्वज्ञान सांगण्यासाठी केलेली ही गणेशाची जन्मकथा. हा सगळाच PhDचा विषय आहे. दुसरीला कसा समजावा ते एकदा मला सांगा. कुठलीही बालवाडीतली कारकी शंका विचारतात, तुमच्या ऋषींना हे कळतंय का, तुमच्या ऋषींना ते कळतंय का? अरे बाळा, एक आमच्या ऋषींची मोठी चूक झाली की तुला कळणार नाही असं त्यांना वाटलं नाही. त्यांची कल्पना अशी झाली की तू आमच्या योग्यतेला येऊन विचार करशील बाबा या सगळ्या गोष्टीचा, पण तुझ्या काही डोक्यामध्ये फारसा फरक पडेल असं दिसत नाही.
आपल्याला स्वच्छ ओंकाराचं जे चित्र दिसतं हे 3 आकडा दिसतो, त्याच्यानंतर एक 7 आकडा दिसतो आणि त्याच्यावर चंद्रबिंदू एक 8 पद्धतीचा आकडा दिसतो. का असं? अ ला काना आ आणि त्याला एक मात्रा ओ आणि पुढे म लिहिला तर ते ओंकाराचं चित्र का नाही? तर याचा उच्चार ओम होईल, पण मी ओम म्हणत असताना माझ्या मुखाची, स्वरयंत्राची आणि नाकाची अवस्था काय आहे ते दाखवणारं हे चित्र असल्या कारणामुळे त्याला शरीर माध्यमाने पवित्रता प्राप्त झाली आहे. या ध्वनीनं माझ्या मुखातल्या अनेक अपवित्र गोष्टी टाकून दिल्या जातात, नष्ट केल्या जातात, विसर्जित केल्या जातात. म्हणून प्रत्येक मंत्राच्या आधी तो म्हणायचा, अशुद्धतेचं विसर्जन करायचं, मग मंत्र घ्यायचा. असा त्या ओंकाराचा पहिल्या क्रमांकावरती जो सन्मान झाला. आणि हेच ओमचं चित्र जर उभं केलं की ते हत्तीच्या मस्तकाशी जुळतं. म्हणून आमच्या समोर असलेली गणेश मूर्ती ही ओंकाराची प्रतीक मूर्ती आहे, देहरूपी मूर्ती आहे. एवढं समजायला सुद्धा थोडा अभ्यास केलाच पाहिजे ना. हो, इथं उत्सव करायचा गणपतीचा ना, अभ्यासाची बोंबा बोंब. काय गणपती उत्सवात गणेश पुराण वगैरे वाचता का? कोण वाचतं? बडकी ऐकतं कोण? गणपती. ह्याला कुठे वेळ आहे? कोणासाठी लिहिलंय? माझं गणेश पुराण बडकीच ऐकायचं, गणपतीनेच ऐकायचं. तू ऐकणार आहे का काय चाललंय ते? मुलं म्हणजे इतकी शहाणी आहेत की संतांच्या चुका काढायला बसली आहेत. काय तुमची गणपतीची आरती दिली आहे? नॉनसेन्स. याला उत्सव तर करतोयस, नॉनसेन्स काय म्हणजे काय? सुख करता म्हणजे तू सुख करणारा आहे, दुःख हरता म्हणजे तो दुःख हरण करणारा आहे. पण पुढे काय लिहिले? वार्ता विघ्नाची, म्हणजे तो विघ्नाची वार्ता आहे. अशी कुठे आरती असते का? बरं, असं एकदा लिहिल्यानंतर आम्हा संगीतकारांना काय फावलंच आहे हो. आम्ही चालच अशी लावली की तू आमच्या विघ्नाची वार्ता हो, अशीच आम्ही प्रार्थना सुरू. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची हो, वार्ता हो. आता काय करा? तो म्हणतोय मी विघ्न दूर करायला बसलोय. मी सांगतोय ना, तो विघ्नाची वार्ता हो हो, वार्ता विघ्नाची, सगळ्यांच्या वार्ता. माझी प्रार्थनाच अशी आहे की तू माझ्या विघ्नाची वार्ता हो. त्यांनी काय करावं? आणि पुढे नुरवी पुरवी प्रेम. नुरवी म्हणजे पुरवत नाही आणि पुरवतो, पुरवतो पण पुरवत नाही, ही कृपा दयाची. माणसं म्हणतात काय हो समर्थांचं चुकलं काय? म्हणजे ही चूक सांगणारा तूच. अरे माणसा, साधी आरती म्हणताना सुद्धा मी कुठे थांबलं पाहिजे याचा अभ्यास करत नाही. त्या गणेशाला काय वाटत असेल एवढा पण अभ्यास नाही करायचा. वार्ता विघ्नाची नुरवी, विघ्नाची वार्ता उरू देत नाही. आणि हे सहज शक्य आहे हो. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी, पुरवी प्रेम कृपा धनाची. नुरवी नंतर येते की थांबता? वार्ता विघ्नाची नुरवी, पुरवी प्रेम. इतकं सोपं दुरुस्त करणं असताना सुद्धा नाही. आपले बरंच त्रास देणार. तुम्ही भावना बघा, व्याकरण नका बघू. म्हणलं तुमची भावना कळण्यासाठीच मला व्याकरणाची गरज आहे. व्याकरण योग्य असेल तरच भावना कळू शकते, नाही तर नाही कळू शकत. आज तुम्ही स्कूटर आला, पूर्वी माणसं बैलगाडीत येत होती. कीर्तनकार बुवाची भावना खूप छान आहे, लोकांचं कौतुक करावं. वा काय माणसं कीर्तनाने आली आहेत, सगळे कशाकरी बैलगाडीतून आलेत, म्हणजे तुमची भावना चांगली, आमच्यापर्यंत पोचली चांगली. आता हेच थांबतो मध्ये, काय माणसांचं कीर्तनावर प्रेम आहे, सगळे बैल गाडीत आलेले आहेत. आता चपलेला मारा खाली काही नाही बुवा. नाही मला कौतुक, मग गधाड्यात तेच म्हणायचं होतं ना. तसं चुकीच्या ठिकाणी थांबल्यानंतर तुझी काय भावना आहे ती नाही पोचत माझ्यापर्यंत. योग्य भावना पोचण्यासाठीच व्याकरण असतं. व्याकरण का शिकवतात हा मराठीच्या शिक्षकाला प्रश्न आहे. त्याला तरी किमान उत्तर देत आलं पाहिजे की काय योग्य आहे. तुमची भावना माझ्यापर्यंत पोचण्यासाठी शुद्ध लेखन आहे, म्हणून शुद्ध बोलायचं आहे.
आपल्याकडे प्रश्न येतच नाही, काहीच शुद्ध ठेवायचं नाही. मग लेखन तरी का? काय पाणी म्हटलं काय पाणी म्हटलं काय, काय फरक पडतो? म्हटलं पाण्यात काहीच फरक पडत नाही, प्रश्न तोंडाचा चाललाय. पण हे अक्षर काय फक्त या 2च शब्दात आहेत का? नाही ना. मग कविता कुठे जन्माला येते? ती मनात असते. आणि तांदूळ कशात मोजतात? ते मनात असतात. घन शब्द जो असतो तो आकाशातल्या ढगासाठी असतो, घन शब्द असतो तो लोहाराचा लोखंडावर मारण्यासाठी असतो. त्या दोघांचे अर्थ एकच कसे सांगायचे? आमच्याकडचे शिक्षण मंत्री सुद्धा एकदा मूर्खासारखे म्हटले होते, काय त्या अक्षरांच्या अचूकतेवरती फार भर द्यायला नको. म्हटलं साहेब तुम्हीच एकदा आमच्या गॅदरिंगला या, एकदा तुमच्यावरच उलटलं म्हणजे सगळं तुम्हाला कळेल. म्हणजे शिक्षक मुलांना सांगून ठेवतील की मंत्री आलेत की आपल्याला इथे फटाके लावायचे, हा मुलांना तयार राहा. मंत्री आले की खून करा. चालतं ना अक्षर याच्याऐवजी ते? हा नियम तुमचाच आहे ना, याच्याऐवजी हे अक्षर चालणार. मंत्री आले की खून करा, मग फटाके लावतो. पण पोरं त्याच्यापेक्षा शहाणी, मास्तर काळजी करू नका, आम्ही हाताने खून करतो, तोवर वाजवू नका. आता मंत्र्याला जर भोसकला तर तुम्ही शिक्षकाला निर्दोष सोडणार का? तुम्ही खून करा कसे म्हणतात? मला खून करा म्हणायचं होतं, मग का नाही म्हटला? खून करा का म्हटला? मग खून करा आणि खून करा या शब्दाचे अर्थ जर न्यायालयात वेगळे होत असतील तर शाळेत का नाहीत? पुढे नालायकाने तुम्हाला अधिकार दिला शुद्ध भाषा आणि अशुद्ध भाषेचं वाटोळं करण्याचा, पण बोललं तर त्रास होतो. म्हणून कीर्तनामध्ये आम्ही 25 वर्ष शपथ घेतली, त्रास होईल असं काही बोलायचं नाही. उगाच तर सांगायचं पण बोलायचं नाही. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव. मुद्दा इतकाच आहे, बुद्धी अत्यंत तल्लख करण्यासाठी गणेशाच्या मंत्राचा उपयोग आहे आणि मन शांत करण्यासाठीही गणेश मंत्राचा उपयोग आहे. पण त्याचा वापर आपण करत नाही आहोत. खरंच ज्यांच्या मुलांची मनं खूप अस्थिर असतील, ते स्वतः जर स्तोत्र म्हणायला तयार नसतील तर त्यांच्या मस्तकावर हात ठेवून तुम्ही ओम गंग गणपतये नमः 21 वेळा म्हणा, त्याच्या प्रवृत्तीत फरक होतो. जर त्यालाच जप करता आला तर उत्तम. घरामध्ये खूप भांडणं असह्य होत असतील तर ओम गंग गणपतये नमः नवरा बायकोने 108 वेळा म्हणा, 5 मिनिटापेक्षा फार वेळ लागत नाही. मात्र कुत्रं मागं लागले जर म्हणू नका, काही लोक काही उपयोग नाही. असा मंत्राचा उपयोग हा योग्य उच्चारानेच मिळतो, गतीनं नाही. म्हणजे काय मला कळू दे नाही, मी मगापासून सांगतोय मला लाडू पाहिजे पण कोणी देत नाही, एवढं तर मला कळू. काही उच्चार आहे का? तुला व्यवहारात काही मिळत नाही, अध्यात्म काय मिळणार आहे? सावकाशी ना करावा. ओम गंग गणपतये नमः. आमच्या शेजारी इतकी भांडणं रोज, इतकी भांडणं रोज. त्यांना हा मी उपाय सांगितला, वर्षभरात भांडणं कमी झाली. ऑफिसाचा नवरा आला, फक्त हाक मारली, माले लगेच चहा घेऊन आले. असे ते दोघं इतके छान वागायला लागले. शेजाऱ्यांनी मला त्रास दिला, आमची करमणूक का घालवली म्हणून मला कळायला पडलं आहे. पण का होईना घरामध्ये मंगल निर्माण करण्याची शक्ती त्याची आहे. एकच दृष्टांत असा आपल्या समोर मांडतो. कशासाठी? गणेशाच्या कथेशी इतकं माता पित्यांच्या आदराचं स्थान दुसरं कोणी दाखवत नाही. इतरही कथांमध्ये आहे माता पित्यांचा आदर, गणेश कथेत इतका नाही. गणेशाच्या लीलांमध्ये काही लीला अशा लिहिल्या आहेत की सांगाव्यात आणि काही लिहिल्या आहेत ज्या सांगू नयेत. की पृथ्वीला 3 वेळा गणपतीनं का प्रदक्षिणा केली याच्याबद्दल एक कथा पुराणात अशी आहे की कार्तिकीयाचं लग्न आधी करायचं का गणपतीचं आधी करायचं हा विषय झाला आणि मग ह्याच्यामध्ये शर्यत जो जिंकेल त्याचं आधी करायचं असं ठरलं.
कथा पुराणात असली तरी सांगू नये अशी आहे, पण ती आपल्या घराला शोभत नाही. थोरल्याचं लग्न आधी करायचं का धाकट्याचं आधी करायचं हा हिंदूंच्या घरात प्रश्नच येत नाही. थोरल्यानं आधी रिटायरमेंट जाहीर झाली तर पुढचं लग्न आहेच. आणि कार्तिकेयाने एका विशिष्ट मोठ्या हेतूसाठी विवाह नाही, तो कुठल्या तरी धाकटा भाऊ शर्यतीत जिंकला म्हणून याला वैराग्य आलं. या वैराग्याला इतक्या सामान्य पातळीवर घरगुती भांडणात आणू नये. ठीक आहे, तो काही वेगळ्या अर्थाने दिलेला कथाभाग असेल त्याला बाजूला ठेवू. खरा कथाभाग तोच आहे जेव्हा देवांमध्ये ही स्पर्धा झाली की आपल्यातला जो अधिक बुद्धिवान त्याला पहिल्या पूजेचा मान द्यायचा. आणि म्हणून सगळ्यांनी ब्रह्मदेवाकडे प्रार्थना केली. मुद्दाम मी कथाभाग असा निवडला ज्यामध्ये संगीताचे सगळे प्रकार येतील. पण काही काही चरित्र असतात त्याच्यामध्ये गाण्यातले काही प्रकार येतात. बहुतांशी संगीतातले प्रकार ज्यामध्ये मला गाता येतील अशा तऱ्हेचा हा मुद्दाम कथाभाग डोळ्यासमोर घेतलाय. ब्रह्मदेवाने सगळ्या देवांना सांगितलंय, बाबांनो तुमच्यातला बुद्धिवान निवडायचा आहे. उत्तम, पळा 3 पृथ्वी प्रदक्षिणा करा. जो पहिला येईल तो अग्रपूजेचा अधिकारी. निघा. साधे गम पद आता हे लोकसंगीताकडून कीर्तनाकडे आलेलं एक प्रकरण. खरी लावणीच, पण ती लावणी वाटू नये म्हणून कीर्तनकारांनी केलेली गंमत. ज्याला अलीकडच्या नारदीय कीर्तन परंपरेत साकी असं म्हणतात. पण साकी ही मूळ अस्खलित लावणी आहे. फक्त एका सुराचा फरक केल्यामुळे ती साकी वाटते, लावणी वाटत नाही. हे दोन्ही फरक दाखवतो आपल्याला लगेच कळेल कुठल्या घरातनं इकडं आलं प्रकरण. अर्थात दोन्ही महाराष्ट्राचेच लोक, आपलीच घरं दोन्ही. साकीची पारंपरिक कीर्तनातली चाल. देवांमध्ये शर्यत केली प्रदक्षिणा देवांमध्ये शर्यत केली प्रदक्षिणा वरचा सूर लावतोय त्यामुळे ती साकी वाटते. तो सूर काढला की लावणी होईल. आपण म्हणतोय देवांमध्ये शर्यत केली प्रदक्षिणा करण्याची. वरचा सूर करा. अरे देवांमध्ये शर्यत केली प्रदक्षिणा करण्याची. हेच मूळ गणित आहे. फक्त त्याच्या गडबडीची कथा तिकडे नको जायला. म्हणून एक सुरू वाढवला बरं. देवांमध्ये शर्यत केली प्रदक्षिणा करण्याची. 3 प्रदक्षिणा पृथ्वीस घालून चातुरिता वागाची. सगळे पळाले. खरं सांगू, सगळे पळाले, इथंच नापास झाले. बुद्धीची परीक्षा अशीच असते. समोरचा मनुष्य आपल्याला चुकीचं सांगतोय हे पटकन ज्याला कळतं त्याला बुद्धीची तीक्ष्णता असते. आपल्याला बुद्धीची परीक्षा करायची होती आणि ब्रह्मदेव पळायची शर्यत लावतायत, हे चूक आहे. पळण्यामध्ये कोण पहिलं येणार? पी.टी. उषा. ती धावपटू म्हणून चांगलं होईल, पण ती बुद्धिवान आहे असं कसं होणार? मला पटकन कळलं पाहिजे की समोरचा मला चुकीचं सांगतोय काहीतरी. आमच्याकडे 2 आंब्याची झाडं आहेत, त्याला खूप शेवग्याचे शेंगे येतात.
आणि याला समोरचा म्हणून हो म्हटला तर समजून चालायचं, झाली परीक्षा, पुढचा माणूस घेऊया. यापेक्षा काय बुद्धीची परीक्षा घेऊ बाळा तुझी. आणि हे बाहेर पडाले, गणेश आहेत त्या जागेवरच राहिले, ते घेत पाटले नाही. इंद्रदेव परत आले आणि विचारलं, पायानेच पडू का वाहन घेऊन पडू. आता नापास हा निर्णय पक्का झाला. कडे 5 मिनिटानंतर तरी कळावं की आपलं चुकलं होतं, तेही कळत नाही. एवढा वेळ जाऊन एखाद्या वेळेला माणसाला पट्टीशी नाही कळणार, पण 1-2 मिनिटं गेल्यावर तर कळेल. जसं आपण मोबाईलवर थापा मारतो, हॅलो हॅलो हॅलो, तुम्ही जरा मला नंतर फोन करता का, का माझा बॅलन्स संपलाय. साहेब, तुमचा बॅलन्स संपण्याचा या फोन चालू असण्याशी काही संबंध नसतो. ते समोरच्याला कळत नाही. हो 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 म्हटलं एवढं ठेवतो का, 2 मिनिटांनी कळतो. कंट्रोल आहे आपल्याला. मी फोन करतोय, तुम्ही फक्त ऐकताय. इन्कमिंगला बॅलन्सचा संबंधच काय नाही. जर मग नंतर फोन करता का, माझं बॅलन्स संपत आलाय. बॅटरी संपत आली तरी मान्य करू शकेल, बॅलन्स संपत आलाय. पण गडबडीत नाही ना लक्षात घे. पण 2 मिनिटांनी तर कळलंच पाहिजे. तेही कळले नाही. आनंद आहे. आम्ही वाहनं घेऊन जाऊ. उद्धव, जमतील ती वाहनं घेऊन जा. ब्रह्मदेव म्हटले, मी काही शर्यतीत नाही, आमचा हंस पण रिकाम आहे. हंस घेण्याची हंस असेल तर घेऊन जा. तोही माझा ज्यांच्याकडे मोठं वाहन नसेल. आता मौस पहा, संगीताच्या दृष्टीने विचार कसा करावा लागतो. आता हे देव कसे निघाले याच्याबद्दल पारंपरिक कीर्तनकारांनी एक पद्यरचना केली, पण त्याला नाव दिलं त्यांनी अंजनी गीत. आता अंजनी गीत हे साधारणतः पाळण्याच्या पद्धतीनं म्हटलं जातं. आता इतक्या सावकाश जर ते पळू लागले तर कधी शरीर संपणार. कारण अंजनी गीताची आमच्याकडची चाल अलीकडे ताली अशा सांगतात. सगळं दही ताक लोणी दूध याच्यात सांगायचं ताक 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 दही. समजून जातं समोरच्याला. आता या चालीत जर शर्यत घेतली तर हत्तीवरुनी कुणी